मंडळी, माणसाचं मोठेपण जगाला कळण्यासाठी त्याला आधी निघून जावं लागतं. ही किती वेदनादायी शोकांतिका आहे. विधान भवनात अश्रू वाहिले. त्या ओथंबलेल्या भावनांमध्ये एकच नाव होतं, अजित पवार. सत्ता, संघर्ष, टीका, कौतुक, आरोप, प्रत्यारोप या सगळ्या राजकीय वादळातून झंझावातासारखे धावणारे अजितदादा आज आठवणीपुरते उरले. त्यांच्या जाण्यानं केवळ एका नेत्याची पोकळी निर्माण झाली नाही, तर एका वृत्तीचा, एका कामसू संस्काराचा, एका कडक पण प्रेमळ व्यक्तिमत्वाचा अंत झाल्याची भावना प्रत्येकाच्या मनात दाटून आली. ज्यांनी त्यांच्या सोबत राजकारण केलं, ज्यांनी त्यांना विरोध केला, ज्यांनी त्यांच्याकडून धारेवर धरलं गेलं, ते सगळेच आज त्यांच्या आठवणीत विरघळून गेले. मुख्यमंत्री म्हणाले, दादा नेहमी म्हणायचे, मी एक दिवस या राज्याचा मुख्यमंत्री होईल. नियतीनं ती संधी त्यांच्यापासून हिरावून घेतली.